पुन्हा आपण एक्सरसाइज 6.2 एंड प्लेन हा चॅप्टर टीच करणार आहोत. बट आज या चॅप्टरचे किंवा या एक्सरसाइजचे जे मी तुम्हाला प्रॉब्लेम टीच करणार आहोत हे या एक्सरसाइजचे सर्वात इम्पॉर्टंट प्रॉब्लेम आहे. तसं पण विद्यार्थी मित्रांनो, हा जो आपला चॅप्टर आहे लाईन अँड प्लेन, या चॅप्टरमध्ये फक्त जी आपली सेकंड एक्सरसाइज आहे आणि सेकंड एक्सरसाइजचे जे मी तुम्हाला प्रॉब्लेम टीच करणार आहोत हेच प्रॉब्लेम थोडे कॉम्प्लिकेटेड आहे. अदरवाईज हा पूर्ण चॅप्टर इझी आहे. आपली पहिली एक्सरसाइज झालीच आहे. सेकंड एक्सरसाइजचा पण आपण त्या दिवशी शॉर्टेस्ट डिस्टन्स वाले प्रॉब्लेम घेतले आहे, बरोबर. आज आपण परपेंडिक्युलर लेंथ कशी फाइंड आउट करायची इन द फॉर्म ऑफ इक्वेशन ऑफ लाइन गिवन इन वेक्टर फॉर्म अँड इक्वेशन ऑफ लाइन इन कार्टेशियन फॉर्म. खूपच इम्पॉर्टंट टॉपिक आहे परपेंडिक्युलर लेंथ फाइंड आउट करणं. ओके, आणि या एक्सरसाइज मधले प्रॉब्लेम इम्पॉर्टंट आहे. सो राइट डाउन फर्स्ट प्रॉब्लेम. Find the length of perpendicular from 2 minus 3 1 from 2 minus 3 1 to the line x plus 1 upon 2 equal to y minus 3 upon 3 equal to z plus 1 upon minus 1. z plus 1 upon minus 1. प्रॉब्लेम विद्यार्थी आहे x plus 1 upon 2 y minus 3 upon 3 z plus 1 upon minus 1. तर पॉइंटचा या लाईन पर्यंत आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे. डिस्टन्स मी एक परपेंडिक्युलर ड्रॉ केला. P पासून मी काय ड्रॉ केला, परपेंडिक्युलर. कोणत्या लाईनवर परपेंडिक्युलर ड्रॉ केला, तर x plus 1 upon 2 इक्वल टू y minus 3 upon 3 इक्वल टू z plus 1 upon minus 1. तर तुम्हाला विचारलं आहे ही परपेंडिक्युलर लेंथचं डिस्टन्स. आता परपेंडिक्युलर घेतला मी, हा पॉइंट घेतो m. आता तुम्हाला डिस्टन्स कोणाचं विचारलं जाणार, परपेंडिक्युलर लेंथ म्हणजे तुम्हाला डिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे पीएमचं. पीएमचं डिस्टन्स फाइंड आउट करण्यासाठी आधी तुम्हाला एम पॉइंट माहित पाहिजे. तुम्हाला डिस्टन्स पीएमचं काढायचं आहे ना, तर त्यासाठी कोणता पॉइंट माहित पाहिजे, एम. एम पॉइंट आपल्याला दिला आहे का, नाही. तर आधी आपण एम पॉइंट फाइंड आउट करू. एम पॉइंट फाइंड आउट केल्यानंतर पीएम डायरेक्शन रेशो काढू. पीएम चे डायरेक्शन रेशो काढल्यानंतर या लाईनचे डायरेक्शन रेशो आपल्याला गिवन आहे 2 3 minus 1. आणि परपेंडिक्युलरची कंडिशन असते डायरेक्शन रेशो म्हटला तर तो सिक्वेन्सनी प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा. आधी या एम चे काय काढू आपण, कोऑर्डिनेट्स. लक्ष द्याल आता. पहिले डायग्राम ड्रॉ करून घ्यायची. लेट एम बी द फुट पॉइंट, एम बी द फुट पॉइंट ऑन लाइन x plus 1 upon 2 y minus 3 upon 3 z plus 1 upon minus 1. एम बी चा मी फुट पॉइंट घेतला या लाईनवर फ्रॉम पॉइंट P टू -3. एम फुट पॉइंट घेतला या लाईनवर कोणत्या पॉइंट पासून, तर 2 -3 वर. लेट आता मला एम
झेड प्लस वन अपॉन मायनस वन इक्वल टू लॅमडा. एक व्हॅल्यू आपण कॉन्स्टंट घेत असतो, सॉरी वाय मायनस 3 अपॉन 3 आहे. आता यामधून आपण एक्स वाय आणि झेड चे कोऑर्डिनेट काढू. मग हे कोऑर्डिनेट काढायसाठी ऑलरेडी आपण या टाइपचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला आहे. मला जर एक्स फाइंड आउट करायचा असणार तर 2 या साइड जाऊन मल्टिप्लाय होणार आणि हा +1 त्या साइडला जाऊन -1 होणार. तर एक्स ची व्हॅल्यू काय येणार, 2 लॅमडा -1, 3 लॅमडा -3 त्या साइडला जाऊन +3, झेड -1 इंटू लॅमडा मायनस लॅमडा +1 त्या साइडला -1. सिंपल मी एक्स वाय आणि झेडच्या काय फाइंड आउट केल्या व्हॅल्यू. देअरफॉर एम इक्विव्हॅलेंट. तर ह्या ज्या मी एक्स वाय आणि झेडच्या व्हॅल्यू फाइंड आउट केल्या, हेच आपले कशाचे कोऑर्डिनेट आहेत आता, एमचे कोऑर्डिनेट. डबल लक्ष द्या, एम पॉइंट मी या लाईनवर घेतला ना, तर त्या लाईनचा मी एक व्हेरिएबल कॉन्स्टंट पॉइंट घेतला, कोणता, लॅमडा. या लॅमडासाठी मी एक्स वाय झेडच्या व्हॅल्यू काढल्या. जे माझी एक्स वाय झेडची व्हॅल्यू आली तेच कशाचे पॉइंट आहे, एमचे. तर एमचे पॉइंट कोणते झाले, 2 लॅमडा -1, 3 लॅमडा +3, मायनस लॅमडा -1 झाले एमचे कोऑर्डिनेट. आता तुम्हाला पी माहित आहे आणि एम पण माहित झाला, तर आता आपण कोणाचं लक्ष द्याल. नाव द डायरेक्शन रेशियो ऑफ पीएम. नाव द डायरेक्शन रेशियो ऑफ पीएम. पीएम म्हटलं म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, सेकंड पॉइंट मधून फर्स्ट पॉइंट काय करतो आपण, मायनस. जेव्हाही डायरेक्शन रेशो फाइंड आउट करत असतो, सेकंड मधून फर्स्ट पॉइंट काय करतो, मायनस. सो 2 लॅमडा -1 -2 कॉमा 3 लॅमडा +3 -3. सो मायनस मायनस प्लस मायनस लॅमडा -1 -1. काय केलं आपण, सिंपली द डायरेक्शन रेशो ऑफ लाइन आर. लाईन डायरेक्शन रेशो म्हणजे लाईनचा फॉर्म्युला काय असते, x - x1 अपॉन x2 - x1. तर जे अपॉनची व्हॅल्यू असतात, x2 - x1, y2 - y1, z2 - z1, हे लाईनच्या अपॉन मधल्या ज्या व्हॅल्यू असतात त्याच आपली डायरेक्शन रेशो असते. द डायरेक्शन रेशो ऑफ लाईन आर काय गिवन आहे, सो पीएम चा फर्स्ट डायरेक्शन रेशो 2 लॅमडा -3 इंटू डायरेक्शन रेशो पहिला किती आहे, 2 प्लस सेकंड 3 लॅमडा +6 इंटू 3 प्लस मायनस लॅमडा -2 इंटू -1 इक्वल टू 0. डायरेक्शन रेशोचा मल्टिप्लाय केला, याला सॉल्व्ह करून तुम्हाला लॅमडाची काय भेटणार, व्हॅल्यू. 2 इंटू 2 लॅमडा 4 लॅमडा -6, 3 इंटू 3 लॅमडा 9 लॅमडा +18, -1 इंटू मायनस लॅमडा प्लस लॅमडा, -1 इंटू -2 +2 इक्वल टू 0. थ्री लॅमडा +6, लाईनचे रेशो 2 3 -1 आहे ना बेटा. 4 लॅमडा 9 लॅमडा प्लस लॅमडा 10 लॅमडा, 10 लॅमडा प्लस 4 लॅमडा 14 लॅमडा. आफ्टर दॅट 18 to 20, 20 -6 14 इक्वल टू 0. +14 त्या साईडला जाऊन काय होणार, -14. ओके, 14 या साईडला जाऊन काय होणार, डिव्हाइड.
सो लॅमडा इक्वल टू -1. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला लॅमडाची व्हॅल्यू भेटली. ही लॅमडाची व्हॅल्यू यमच्या कोऑर्डिनेट मध्ये पुटअप करून यमची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. राईट डाऊन दिस फास्ट. विद्यार्थी मित्रांनो, आपण यमचे कोऑर्डिनेट फाइंड आउट करू. आपले जे यमचे कोऑर्डिनेट होते बघून घ्या डबल इकडे. नाव यम कोऑर्डिनेट आपण फाइंड आउट केले होते 2 लॅमडा -1 कॉमा 3 लॅमडा +3 मायनस लॅमडा -1 हे होते विद्यार्थी मित्रांनो आपले यम कोऑर्डिनेट. आता यामध्ये लॅमडाची व्हॅल्यू -1 पुट करू. 2 -1 3 -1 +3 लॅमडाची व्हॅल्यू -1 2 into -1 -2 -2 -1 -3 3 into -1 -3 -3 + 3 0 मायनस लॅमडा सॉरी -1 आहे प्लस सो 1 -1 0. यमचे कोऑर्डिनेट भेटले म्हणजे तुम्हाला यम पॉइंट भेटला आणि पी पॉइंट. बघा डायग्राम अशा प्रकारे होती आपली. पी होता 2 -3 1 हा होता आपला यम. यम किती भेटला -3 0 0. आता आपल्याला फाइंड आउट काय विचारलं आहे परपेंडिक्युलर लेंथ. आता मला पीएम ची जर परपेंडिक्युलर लेंथ फाइंड आउट करायची असणार हेन्स परपेंडिक्युलर लेंथ फाइंड आउट करायची आहे. पीएम इक्वल टू √ऑफ डिस्टन्स फॉर्म्युला यूज करू. 10th मध्ये असणारच तुम्हाला x2 - x1 चा होल स्क्वेअर y2 - y1 चा होल स्क्वेअर प्लस z2 - z1 चा होल स्क्वेअर. पीएम म्हणजेच परपेंडिक्युलर लेंथ फाइंड आउट करायची आहे. लेंथ म्हणजेच काय डिस्टन्स. सो बाय युजिंग डिस्टन्स फॉर्म्युला x2 म्हणजे -3 -2 -3 -2 चा स्क्वेअर y2 0 -3 प्लस 0 -1 होल स्क्वेअर. -3 -2 -5 बट -5 चा स्क्वेअर काय येणार 25. स्क्वेअर आणि मी पॉझिटिव्ह मध्ये येतो प्लस 3 चा स्क्वेअर 9 1 चा स्क्वेअर 1 9 + 1 10 and 10 + 25 35. So your final answer is 35 युनिट. युनिट यासाठी लिहिलं कारण लेंथ विचारलं आहे. ओके हे झालं आपलं फायनल आन्सर. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण जे परपेंडिक्युलर लेंथ फाइंड आउट केली आहे हे प्रॉब्लेम होतं कार्टेशियन लाईन जर आपल्याला गिव्हन असली तर. आता आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहोत. परपेंडिक्युलर लेंथच फाइंड आउट करायची आहे. बट इन केस जर आपल्याला जी लाईन असणार ती वेक्टर फॉर्म मध्ये जर गिव्हन असली तर. राईट डाऊन फाइंड द कोऑर्डिनेट find the of the foot of perpendicular drawn from the point drawn from the point 2i bar minus j bar plus 5k bar to the line r bar equal to 11i bar
-2j बार प्लस 8k बार प्लस लॅमडा, सॉरी -8k बार आहे, 11i बार माइनस ट्वाइस j बार -8k बार प्लस लॅमडा 10i बार -4j बार -11k बार -11k बार. Also find the length of perpendicular. Also find the length of perpendicular. आपल्याला पॉइंट दिला आहे आणि लाईन सुद्धा गिवन आहे आणि आपल्याला विचारला आहे फाइंड द लेंथ ऑफ परपेंडिक्युलर. हा जो पॉइंट असतो याला मी पी घेतला, फुट पॉइंट कोणता घेतला मी यम घेतला. सेम कन्सेप्ट सेम आहे. आधी आपण यम चे काय फाइंड आउट करू, आधी यम चे पॉइंट फाइंड आउट करू. यम चे पॉइंट फाइंड आउट झाल्यानंतर डायरेक्शन रेशो कोणाचा घेऊ, पीएम चा. आधी यम चे पॉइंट फाइंड आउट करू, मग डायरेक्शन रेशो घेऊ पीएम चा. लाईनचा डायरेक्शन रेशो हा नेहमी गिवन असतो. आधीच्या प्रॉब्लेम मध्ये कार्टेशियन फॉर्मॅट होता म्हणून अपॉन मधल्या ज्या टर्म्स होत्या, अपॉन मधल्या टर्म्स त्या म्हणजे आपल्या डायरेक्शन रेशो होते. हा आपला वेक्टर फॉर्म आहे. वेक्टर फॉर्म मध्ये लॅमडा सोबतची जी व्हॅल्यू असते ते आपले डायरेक्शन रेशो असतात. फर्स्ट एक्सरसाइज मध्ये आपण टीच केलं आहे. लॅमडा सोबतची जी टर्म असणार, लॅमडा असणार, कधी म्यू असणार, म्हणजे कॉन्स्टंट सोबतच्या ज्या व्हॅल्यू राहणार त्या आपल्या डायरेक्शन रेशो असतात. तर लाईनचे डायरेक्शन रेशो आपल्याला ऑलरेडी गिवन आहे. आता आपण फक्त डायरेक्शन रेशो कशाचे फाइंड आउट करू, पीएम. बट त्यासाठी पहिले काय फाइंड आउट करू, यम. लिहा, लेट यम बी द फुट पॉइंट. हे डायग्राम ड्रॉ केली आहे ना, आधी डायग्राम ड्रॉ करायची आहे, त्यानंतर लिहायचं आहे. ओके, लेट यम बी द फुट पॉइंट ऑन लाइन हे लाइन लिहा. आर बार इक्वल टू इन ब्रैकेट 11i बार माइनस ट्वाइस j बार -8k बार प्लस लैम्डा इन ब्रैकेट 10i बार -4j बार -11k बार. ब्रैकेट कंप्लीट. फ्रॉम द पॉइंट P in bracket 2i बार -j बार प्लस 5k बार ओके. आता विद्यार्थी मित्रांनो, मला कशाचे पोझिशन वेक्टर फाइंड आउट करायचे आहे, आधी यम चे. आता लक्ष द्या. फॉर यम, फॉर पोझिशन वेक्टर ऑफ पॉइंट यम कसे फाइंड आउट करायचे, बोर्ड कडे लक्ष द्या. देअरफॉर यम इक्वल टू, जी आपली लाईन होती ती ऍज इट इज लिहायची. लाईन आपल्याला गिवन होती 11i बार -2j बार -8k बार प्लस लैम्डा, सॉरी -8k बार प्लस लैम्डा 10i बार -4j बार -11k बार. लाईन मी ऍज इट इज लिहिली. ही लाईन एक पॉइंट आणि डायरेक्शन रेशो मध्ये डिवाइड केल्या गेली होती. त्यासाठी या बार जे बार आणि के बारला मर्ज करायचं. आय बारचा कोएफिशिएंट किती आहे, 11. इथे आय बारचा कोएफिशिएंट किती आहे, 10. सो 10 इन
सुद्धा आपल्याला डायरेक्शन रेशो, लाईनचे डायरेक्शन रेशो हे दिलेलेच असतात. लाईनचे डायरेक्शन रेशो हे दिलेलेच असतात. ती लाईन कार्टेशियन फॉर्म मध्ये असो किंवा वेक्टर फॉर्म मध्ये असो. वेक्टर फॉर्म मध्ये असली लॅम्बडा सोबतची जी असणार आपण लाईनचे डायरेक्शन रेशो, तर लाईन मध्ये जे लॅम्बडा सोबत -4 j बार -11 k बार ते लाईनचे डायरेक्शन रेशो, 10 I बार -4 j बार -11 k बार ओके इक्वल टू 0. कारण जेव्हा ही लाईन परपेंडिक्युलर असतात तेव्हा मल्टिप्लिकेशन ऑफ डायरेक्शन रेशो इक्वल टू काय असतो 0. आता डॉट प्रोडक्ट आहे, डॉट प्रोडक्ट मध्ये I बारच्या टर्म्स घेतो आपण. सो 10 इंटू हा होणार 9 प्लस 10 लॅम्बडा, I बार 1 होत असते प्लस जे बार सोबत जे बारचा मल्टिप्लाय, सो प्लस आणि हा किती आहे -4, सो प्लस इंटू मायनस -4 -1 -4 लॅम्बडा, जे बार 1 पुन्हा प्लस इंटू मायनस -11 -13 -11 लॅम्बडा इक्वल टू 0. I बार सोबत I बार, जे बार सोबत जे बार आणि के बार सोबत के बारचा मल्टिप्लाय केला, 90 प्लस 100 लॅम्बडा प्लस 4 मायनस मायनस प्लस 16 लॅम्बडा मायनस मायनस प्लस 11 इंटू जर आपण 13 केलं ते येणार 143 मायनस मायनस प्लस 11 चा स्क्वेअर 121 लॅम्बडा इक्वल टू 0. आता जर आपण फक्त लॅम्बडा टर्मची जर ऍडिशन केली, जसं 1 to 1 लॅम्बडा, 16 लॅम्बडा आणि 100 लॅम्बडा, ते येते 237 लॅम्बडा वाल्या टर्मची ऍडिशन. आणि जे कॉन्स्टंट टर्म येणार 90, 4, 143 यांची पण ऍडिशन केली तर ते येते 237 इक्वल टू 0. प्लस 237 त्या साइडला जाऊन होणार विद्यार्थी मित्रांनो -237 आणि 237 त्या साइडला जाऊन आता डिवाइड, सो लॅम्बडा इक्वल टू -1. ही झाली विद्यार्थी मित्रांनो लॅम्बडाची व्हॅल्यू. कशा प्रकारे फाइंड आउट केली, तर जे आपण डायरेक्शन रेशो काढताय घेतले परपेंडिक्युलर आणि बाय युजिंग परपेंडिक्युलर कंडिशन इक्वल टू काय असतो 0. त्याला सॉल्व करून आपण लॅम्बडाची काय फाइंड आउट केली व्हॅल्यू. आता ही व्हॅल्यू m च्या कोऑर्डिनेट मध्ये पुट अप करू. राइट डाउन दिस. विद्यार्थी मित्रांनो, ही जी आपल्याला लॅम्बडाची व्हॅल्यू भेटली आहे, ही लॅम्बडाची व्हॅल्यू जे आपण m चे कोऑर्डिनेट फाइंड आउट केले होते इन टर्म्स ऑफ लॅम्बडा इथे पुट करू. बघा नाउ m इक्वल टू व्हॅल्यू होती आपली 9 प्लस 10 लॅम्बडा I बार. ओके 9 प्लस 10 लॅम्बडा I बार प्लस -1 -4 लॅम्बडा J बार प्लस -8 -11 लॅम्बडा K बार. आता यामध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण लॅम्बडाची व्हॅल्यू किती पुट अप करणार आहोत -1. So 9 plus 10 minus 1 I bar -1 -4 -1 व्हॅल्यू पुट केली J बार -8 मायनस लॅम्बडाची व्हॅल्यू -1 पुट केली K बार. सो कोऑर्डिनेट काय येणार आपले, P चे कोऑर्डिनेट काय होते मध्ये व्हॅल्यू मायनस मायनस काय होणार आहे मायनस मायनस प्लस, सो -2 प्लस 4 टॉइस J बार प्लस मायनस मायनस प्लस -8 प्लस 11 प्लस 3 K बार. सो देयरफॉर m चे जे कोऑर्डिनेट होणार विद्यार्थी मित्रांनो ते येणार 1 2 3.
अँड पी पॉइंट जो होता आपला, पी पॉइंट काय होता आपला विद्यार्थी मित्रांनो, 2i बार मायनस जे बार प्लस 5k बार. ओके, हा पॉइंट होता आपला पी. तर यावरून सुद्धा जर आपण पी चे जर कोऑर्डिनेट काढले तर ते काय होणार, 2 -1 5. ओके, मी एम चे पण कोऑर्डिनेट काढले, पी चे पण कोऑर्डिनेट काढले. हेन्स टोटल प्रॉब्लेम बोर्डवर येत नाही, म्हणून कधी कधी छोट्या छोट्या मिस्टेक्स होतात. आता एम आणि पी दोन्ही कोऑर्डिनेट भेटले. आता फाइंड आउट करू आपण पी एम. जसं आपण कार्टेशियन लाईन साठी फाइंड आउट केलं होतं बाय युजिंग डिस्टन्स फॉर्म्युला. काय येणार आता, x2 मायनस x1 चा होल स्क्वेअर y2 मायनस y1 चा होल स्क्वेअर जे इज अंडर रूट 14 युनिट. सेम प्रॉब्लेम आहे विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला एक तर परपेंडिक्युलर लेंथ विचारणार कार्टेशियन फॉर्म मध्ये, अदरवाइज परपेंडिक्युलर लेंथ विचारणार वेक्टर फॉर्म मध्ये. राईट डाऊन.